नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता नेमका कधी येणार, खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये येणार की म्हणजे 2,000 रुपये येणार आहेत का, की 2 हप्ते एकत्र मिळून 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रश्नाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. 8वा हप्ता अजून येणार आहे अशी माहिती काही ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे. मात्र ती माहिती चुकीची आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026 मध्येच वितरित करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार 8व्या हप्त्यापोटी तब्बल 89,75,298 शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर जवळपास 1,798 कोटी 78 लाख रुपये थेट जमा करण्यात आले होते. म्हणजे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे ती 9व्या हप्त्याची. आता 9वा हप्ता कधी येणार, तर आता सर्वात मोठा प्रश्न 9वा हप्ता कधी जमा होणार, 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी येणार. तर 13 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार 9व्या हप्त्याची निश्चित अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर केली नाही. म्हणजे सरकारने आणखी तारीख जाहीर केली नाही, तरी पण आपण तुम्हाला एक तारीख सांगणार आहे, ते शेवटी सांगणार आहे. पण सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवर फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेलाच आताच अधिकृत तारीख समजू नका. काही ठिकाणी 15 ऑगस्टला पैसे येऊ शकतात अशी चर्चा होत आहे. पण लक्षात ठेवा, ही सध्या चर्चा किंवा शक्यता आहे, अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे 15 ऑगस्टलाच पैसे नक्की येणार आहेत असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच ती निश्चित मानता येईल. मग 9वा हप्ता किती रुपयाचा असेल, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये मिळतात. हे पैसे साधारणपणे 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजे 9वा हप्ता वितरित झाल्यास पात्र लाभार्थ्यांना साधारणपणे 2,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या एक महत्त्वाची चर्चा अशी आहे की काही प्रलंबित हप्ते एकत्र दिले जातील का, याबाबत अनेक शेतकरी 4,000 रुपयांची अपेक्षा व्यक्त करत आहेत. पण इथेही एक गोष्ट स्पष्ट आहे, 4,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची अधिकृत घोषणा सध्या झालेली नाही. त्यामुळे 4,000 रुपये खात्यामध्ये नक्की येणार आहेत असे सांगणे योग्य ठरणार नाही. आता शेतकऱ्यांनी काय तपासून ठेवावे, तर आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि पुढील हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमची कागदपत्रे आणि लाभार्थी माहिती व्यवस्थित आहे की नाही हे तपासून ठेवा. विशेषतः आधार लिंकिंग, बँक खाते, DBT आणि योजनेतील पात्रता यामध्ये काही समस्या नाही ना हे तपासा. याशिवाय काही लाभार्थ्यांसाठी ॲग्रीज टॅक्स संबंधित प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. पूर्वीच्या हप्त्याच्या प्रक्रियेमध्ये ॲग्रीज टॅक्स नोंदणी आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे तुमची नोंदणी किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास त्या वेळेमध्ये दुरुस्त करून घेणे फायद्याचे ठरू शकते. आता पैसे खात्यामध्ये आले नाहीत तर काय करायचं, तर समजा सरकारने हप्ता जाहीर केला आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाहीत, तर लगेच घाबरू नका. सर्वप्रथम तुमचा लाभार्थी स्टेटस तपासा. त्यानंतर तुमचे आधार लिंक आहे का, बँक खाते DBT साठी योग्य आहे का, बँक खाते आधारशी लिंक आहे का, योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का, कोणतीही KYC किंवा इतर प्रक्रिया प्रलंबित आहे का, हे सर्व तपासा. कारण सरकारी योजनांमध्ये पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच मिनिटाला जमा होतीलच असं नाही. DBT प्रक्रियेमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आधी तर काहींच्या खात्यात नंतर जमा होऊ शकते. आता शेतकऱ्यांसाठी आजचा सर्वात मोठा अपडेट म्हणजे तर 13 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे आजच्या तारखेनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्चमध्ये वितरित झाला आहे आणि आता शेतकरी 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 9वा हप्ता 2,000 रुपयांचा असण्याची योजना आहे. मात्र नेमकी जमा तारीख अद्याप अधिकृतपणे निश्चित झाल्याची पुष्टी उपलब्ध नाही आणि 4,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची चर्चा ही सध्या अधिकृत घोषणा नाही, फक्त चर्चा चालू आहे. म्हणून तुम्हाला जर व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यूट्यूबवरती उद्या पैसे आहेत खात्यात, 15 ऑगस्टला 4,000 रुपये किंवा तारीख फिक्स आहे, पक्की आहे अशी माहिती दिसली, तर ती अधिकृत सरकारी घोषणा आहे का हे नक्की तपासा. कारण शेतकऱ्यांच्या पैशांचा विषय असल्यामुळे चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणे सर्वात महत्त्वाचे आहे. आता शेवटचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा आधार, बँक खाते, DBT आणि आवश्यक नोंदणीची माहिती व्यवस्थित ठेवा. आणि सरकारकडून 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली की त्यानंतरच पैसे नेमके कधी येणार याची स्पष्ट माहिती मिळेल. म्हणून या विषयावर पुढची अधिकृत अपडेट मिळताच ती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
कारण सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता 2,000 रुपयांचा हप्ता नेमका कधी खात्यात येणार? काही ठिकाणी 1 तारीख सांगितली जात आहे, तर काही ठिकाणी 2 हप्ते एकत्र मिळणार असल्याची चर्चा आहे. पण यामध्ये नेमकं खरं काय आहे? आज आपण कोणत्याही अफवा न सांगता उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. सर्वात आधी 8व्या हप्त्याची माहिती. मित्रांनो, सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026 मध्येच वितरित झाला आहे. म्हणजे 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला आहे. यामध्ये जवळपास 89,75,000 कुटुंबांना, शेतकरी कुटुंबांना लाभ मिळण्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे सध्या शेतकरी या पैशांची वाट पाहत आहेत. ते 8व्या हप्त्याचे पैसे नाहीत. आता प्रतीक्षा आहे 9व्या हप्त्याची. आता खरी बातमी, 9वा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये मिळतात. हे पैसे 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिले जातात. त्यामुळे पुढील हप्ता म्हणजे 9वा हप्ता साधारणपणे 2,000 रुपयांचा असणे अपेक्षित आहे. पण इथेच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, हे 2,000 रुपये खात्यामध्ये कधी जमा होणार? 13 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार 9व्या हप्त्याची प्रतीक्षा म्हणजे निश्चित अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आजच्या तारखेला कोणतीही एक तारीख सांगून याच दिवशी पैसे येणार असे सांगणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी तसं करणार नाही. मग 15 ऑगस्टला पैसे खरंच येणार का? तर आता सोशल मीडियावरती चर्चेत असलेल्या एका तारखेबद्दल बोलूया. काही ठिकाणी 15 ऑगस्टच्या आसपास पैसे जमा होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, शक्यता आणि अधिकृत घोषणा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकारकडून अधिकृत आदेश किंवा घोषणा झाल्याशिवाय 15 ऑगस्ट ही पक्की तारीख मानता येणार नाही. म्हणून जर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर 15 ऑगस्टला 2,000 रुपये खात्यामध्ये असा मेसेज मिळाला, तर तो लगेच पुढे पाठवण्याआधी त्याची अधिकृत माहिती तपासा. आता 4,000 रुपये येणार का? म्हणजे तुम्हाला आता 2,000 रुपये येणार का 4,000 रुपये येणार? आता दुसरा मोठा प्रश्न, काही शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की पुढील हप्त्यांमध्ये 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळू शकतात. पण सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार 4,000 रुपये एकत्र जमा करण्याची निश्चित घोषणा झाल्याची अशी गोष्ट नाही की पैसे 4,000 रुपये येणार. त्यामुळे आता 4,000 रुपये मिळणार आहे असं गृहीत धरू नका. अधिकृत निर्णय झाल्यास त्याबाबतीत खात्रीने सांगता येईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? आता ही माहिती प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. हप्ता जाहीर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमची लाभार्थी माहिती व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकदा तुमची माहिती तपासा. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का? DBTसाठी बँक खाते योग्य आहे का? योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का? आवश्यक KYC किंवा इतर प्रक्रिया पूर्ण आहेत का? यापैकी कोणत्याही ठिकाणी अडचण असल्यास हप्ता मिळण्यात विलंब होऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने हप्ता जारी केला तरी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे एकाच वेळी दिसतीलच असे नाही. DBT प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या वेळेत फरक पडू शकतो. म्हणून एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये लगेच दिसले नाहीत तर घाबरू नका. घाबरून जायची गरज नाही. पहिल्यांदा तुमचा लाभार्थी स्टेटस आणि बँक खात्याची माहिती तपासा. आता निष्कर्ष मित्रांनो हेच की आजच्या तारखेपर्यंत, आजच्या मिनिटापासून म्हणजे आजच्या क्षणापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्चमध्ये वितरित झाला आहे आणि आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. पण पुढील हप्ता साधारण 2,000 रुपयाचाच आहे आणि 9वा हप्ता नेमक्या कोणत्या दिवशी खात्यात जमा होईल याची अधिकृत निश्चित तारीख 13 ऑगस्टपर्यंत स्पष्ट झालेली नाही आणि 15 ऑगस्टची चर्चा आहे. पण ती पक्की तारीख म्हणजे समजू नये. पक्की तारीख नाही, 15 ऑगस्टला पैसे येणार ही पक्की फिक्स तारीख नाही आणि 4,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची ही सध्या अधिकृत पुष्टी नाही. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत अपडेटची वाट पाहणे योग्य ठरेल. आणि मित्रांनो, तुमच्या गावातील किंवा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता आला आहे का आणि कधी आला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येण्याची तुम्ही वाट पाहत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी येणार? पण त्यासोबतच आणखी एक प्रश्न आहे, सरकारने पैसे सोडले तरी माझ्या खात्यामध्ये पैसे येतील का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आज समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि पैसे कधी येणार हे देखील समजून घेऊया आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर आता सर्वात आधी सध्या कोणता हप्ता बाकी आहे? तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये यांची मदत दिली जाते. ही रक्कम साधारणपणे 2,000 रुपयांच्या हप्त्यामध्ये दिली जाते. योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित झाला होता. म्हणून आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 9व्या हप्त्याची. म्हणजे सोशल मीडियावर जर तुम्हाला अजूनही 8वा हप्ता कधी येणार असे मेसेज दिसत असतील तर लक्षात ठेवा, तो हप्ता आधीच वितरित झाला आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 9व्या हप्त्याची.
आता तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 13 ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे आणखी तारीख जाहीर केली नाही की हप्ता कधी जमा होणार. म्हणजे त्यामुळे सध्या अमुक तारखेला पैसे जमा होणार हे असे ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. तरी देखील मी तुम्हाला एक फिक्स तारीख सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. काही दिवसापासून सोशल मीडियावरती विविध तारखा आणि दावे फिरत आहेत. काही जण 15 ऑगस्टचा उल्लेख करत आहेत. काही ठिकाणी ऑगस्टमध्येच पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत या तारखांना पक्की तारीख समजू नका. 2000 की 4000 रुपये. आता आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे काय शेतकऱ्यांना वाटतं की पुढील हप्त्यामध्ये 2000 रुपये मिळण्याची 4000 रुपयाची येण्याची शक्यता आहे. म्हणजे 2 हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. पण असं आहे का? तर याबाबत सध्या चर्चा असली तरी 4000 रुपये एकत्र मिळणार असल्याची अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. त्यामुळे 4000 रुपये नक्की मिळणार आहेत असे समजून चालू नका. अधिकृत निर्णय झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती मिळेल. तुमच्या खात्यामध्ये पैसे का अडकू शकतात हे आता हा खूप महत्त्वाचा भाग आहे की समजा सरकारने हप्ता जारी केला तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्याच क्षणी पैसे दिसतीलच. काही कारणामुळे पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. उदाहरणार्थ तुमचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल, DBTमध्ये समस्या असेल, बँक खात्याची माहिती चुकीची असेल, योजनेतील पात्रतेमध्ये काही अडचण असेल किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो किंवा उशिरा मिळू शकतो. म्हणून हप्ता येण्याची वाट पाहण्याबरोबरच स्वतःची माहिती व्यवस्थित तपासून ठेवणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर आत्ताच काही गोष्टी तपासा. सर्वात आधी तुमचे बँक खाते सक्रिय आहे का ते पहा. त्यानंतर आधार लिंकिंग आहे आणि DBT संबंधित माहिती तपासा. तुमच्या योजनेच्या लाभार्थी नोंदीमध्ये काही त्रुटी नाही हेही तपासा. आणि जर काही समस्या आढळली तर संबंधित अधिकृत कार्यालय किंवा बँकेशी संपर्क करून ती दुरुस्त करून घ्या. कारण हप्ता जाहीर झाल्यानंतर समस्या शोधण्यापेक्षा आधीच माहिती व्यवस्थित ठेवलेली चांगली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेची रक्कम आणि PM किसानची रक्कम याबाबत अनेकदा शेतकऱ्यांमध्ये गोंधळ होतो. दोन्ही योजना वेगळ्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे एका योजनेचा हप्ता आला म्हणजे दुसऱ्या योजनेचाही पैसे त्याच दिवशी येईलच असे नाही. म्हणून सोशल मीडियावर कोणीतरी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र येणार असे सांगत असेल तर अधिकृत माहिती तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, आजची खरी परिस्थिती काय आहे तर चला आता संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात समजून घेऊया. 8 हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित झाला. आता प्रत्यक्ष कशाची तर नव्या हप्त्याची अपेक्षित रक्कम 2000 रुपये. नव्या हप्त्याची निश्चित तारीख 13 ऑगस्टपर्यंत अधिकृत स्पष्ट नाही म्हणजे आजच्या दिवसापर्यंत आणखी तारीख फिक्स केलेली नाही. 15 ऑगस्टची चर्चा अधिकृत पुष्टी नाही म्हणजे 15 ऑगस्टला पैसे येणार हे चर्चा चालू आहे पण त्याची खात्री अजून नाही. 4000 रुपये एकत्र मिळणार तर अधिकृत ह्याची देखील पुष्टी नाही म्हणजे 4000 रुपये तुम्हाला नाही पण 2000 रुपये तुम्हाला नक्की मिळणार. म्हणून सध्या सर्वात सुरक्षित माहिती हीच आहे की अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आता मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे का? कमेंट फक्त मिळाला किंवा नाही मिळाला असं लिहा कमेंटमध्ये. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही आपल्या म्हणजे भागातील परिस्थिती समजण्यास मदत होईल. आणि नमो शेतकरी योजनेचा नव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होताच त्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.